विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या पर्पल ॲट या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्या फर्स्ट इयरला आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, फर्स्ट इयरला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फर्स्ट इयरचा पूर्ण डिटेल रोड मॅप देणार आहे. ओके, म्हणजे फर्स्ट इयर तुमचं सुरू झालंय आता सप्टेंबर 2024 ते संपणार आहे जून 2025 ला. या एका वर्षात एकंदरीत तुम्हाला काय काय घडामोडी घडणार आहे, तुम्हाला कुठल्या एक्झाम द्यायच्या, कुठले विषय असणार, ओरल, प्रॅक्टिकल, सबमिशन, सगळ्यांविषयी डिटेल आयडिया देणार आहे. हा पूर्ण रोड मॅप एफई इंजिनिअरिंग रोड मॅप म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग रोड मॅप तुम्हाला कळाला की बस तुम्हाला आत्तापासून पुढे काय होणार आहे सगळं माहिती असेल, कधी होणार, केव्हा येणार, आणि तुम्ही अभ्यासाला लागशाल. आणि एकदा कळालं काय करायचं की अभ्यास जोरात होतो, आणि अभ्यास जोरात झाला की चांगले पर्सेंटेज येतील, चांगले मार्क्स येतील, आणि चांगले मार्क आले की चांगल्या कंपन्यांचे आपल्याला प्लेसमेंट भेटेल आणि आपलं करिअर जबरदस्त सिक्युअर होईल, आपल्याला बेस्ट जॉब भेटेल. येस, सो यासाठी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर पहिला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुमचं फर्स्ट इयर क्लिअर करण्यासाठी मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या पर्पल ॲट युट्यूब चॅनलवर तुम्हाला खूप हेल्प करणार, खूप भारी व्हिडिओ देणार. सो कनेक्टेड राहा. मित्रांनो बघा, फर्स्ट इयरला आता तुम्हाला जो पॅटर्न असेल हा 2024 पॅटर्न असेल. नंतर फर्स्ट इयर मध्ये आपण जर बघितलं, पहिल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं तुमचं वर्ष सुरू होत आहे सप्टेंबर 2024 तर ते संपणार आहे फर्स्ट इयर तुमचं जून 2025 ला. या वर्षामध्ये तुमचे एकूण 2 सेमिस्टर असणार, एका वर्षात 2 सेमिस्टर. तो त्या सेमिस्टरला आपण पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर असं आपण म्हणतो. पहिलं सेमिस्टर असेल तुमचं सप्टेंबर ते डिसेंबर 2024 आणि दुसरं सेमिस्टर असेल जानेवारी ते जून 2025. बघा, पहिलं सेमिस्टर सप्टेंबर टू डिसेंबर 2024 आणि दुसरं सेमिस्टर जानेवारी टू जून 2025 या दरम्यान तुमचं सेमिस्टर असतं. ओके, आता इथे बघूया. पहिल्या वर्षी तुम्हाला फर्स्ट इयरला ओरल, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट्स आणि सेमिनार या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नसतात. क्लिअर असू द्या, फर्स्ट इयरला तुम्हाला ओरल, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट्स आणि सेमिनार या कुठल्याही गोष्टी नसतात. या सगळ्या सेकंड इयर पासून पुढे असतात. ओके, मग फर्स्ट इयरला काय असतं, फक्त टीएच म्हणजे थेरी एक्झाम्स असतात, थेरी पेपर असतात. सो थेरी पेपर तुम्हाला सांगण्याच्या आधी तुमचे फर्स्ट इयरला कुठले विषय मी ते सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम तुमची कशी ते एक्सप्लेन करतो. सो बघा, आता इकडे आपण येऊया. तुम्हाला हे कळालं की आपल्याला फर्स्ट इयरला फक्त थेरी एक्झाम द्यायची आहे. ओरल, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट्स आणि सेमिनार या कुठल्याही एक्झाम आपल्याला द्यायच्या नाहीये. सो थेरी एक्झाम साठी तुम्हाला फर्स्ट इयरला एकूण 10 विषय असतात. फर्स्ट इयरला एकूण 10 विषय द्यावे लागतात. ते विषय कुठले कुठले आपण जाणून घेऊया. बघा, इथे मी शॉर्ट फॉर्म लिहिले आहेत, यांचे लॉंग फॉर्म सांगतो. फर्स्ट इयरला प्रत्येक मुलाला हे 10 विषय असतात. पहिला आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, नंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. हे आहे सब्जेक्टचे लॉंग फॉर्म. यांना इंजिनिअरिंग मध्ये शॉर्ट फॉर्मने ओळखलं जातं. इंजिनिअरिंग मॅथ्स म्हणजे M1, इंजिनिअरिंग मॅथ्स सेकंड म्हणजे M2, मॅथ्स फर्स्ट मॅथ्स सेकंड M1 M2, मेकॅनिक्स म्हणजे EM, ग्राफिक्स म्हणजे EG, पायथॉन प्रोग्रामिंग म्हणजे PPS, सी लँग्वेज म्हणजे FPL, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग BEE आणि PXC. सो हे सगळे शॉर्ट फॉर्म आहेत. ओके, सो फर्स्ट इयरला तुम्ही जर बघितलं तर बघा, मेकॅनिक्स म्हणजे हा सिव्हिलचा सब्जेक्ट, ग्राफिक्स मेकॅनिकल सब्जेक्ट आहे, FPL PPS आहे, कॉम्प्युटर IT सब्जेक्ट आहे, BEE इलेक्ट्रिकलचा आहे, BXC हा इलेक्ट्रॉनिक्स आहे. सो सगळ्या डिपार्टमेंटचे सब्जेक्ट फर्स्ट इयरला कॉमन असतात. म्हणून फर्स्ट इयरला आपण कॉमन म्हणतो. फर्स्ट इयर कॉमन का म्हणतो, कारण फर्स्ट इयरला आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक सब्जेक्ट शिकायचा असतो आणि बाकी मग सेकंड इयर पासनं सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरला आपण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज सब्जेक्ट शिकतो. क्लिअर? सो आता तुम्हाला सब्जेक्ट कळाले. सब्जेक्ट मध्ये बघा, 10 सब्जेक्ट जर आहे, 2 सेमिस्टर आहे, तो पहिल्या सेमला 5 सब्जेक्ट असतात, दुसऱ्या सेमला 5 असतात. आता हे कसं ठरवलं जातं बघा, फक्त फर्स्ट सेमिस्टरला M1 कंपल्सरी. बघा, फर्स्ट सेमला तुम्हाला किती विषय द्यायचे, 5 मध्ये कंपल्सरी कुठला M1 हा तुम्हाला घ्यावाच लागणार. आणि M1 म्हणजे 1 + 4, पुढचे 4 कुठले असतात बघा, या 2 जोड्या दिल्या, मेकॅनिक्स ग्राफिक्स, पायथॉन आणि सी लँग्वेज, फिजिक्स केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. या दोघांपैकी एक या 4 मध्ये घ्यायचा, या दोघांपैकी एक घ्यायचा, या दोघांपैकी एक, या दोघांपैकी एक. बघा, हा M1 एक झाला, 2 3 4 5. ओके, म्हणजे हे 4, 1 2 3 4, हे 4 आणि हा एक 5. कळलं? सेम सिमिलरली सेम टूला काय घ्यायचं, M2.
बघा हा M2 कंपल्सरी आणि पुन्हा यांच्यातला एक यांच्यातला एक यांच्यातला एक यांच्यातला एक म्हणजे काय, पहिल्या सेमला M1 आहे, M1 सोबत तुम्ही EM घेतला तर सेकंड सेमला M2 सोबत तुम्हाला ह्या जोडीमधला EG घ्यायचा आहे. ही जोडी आहे, या दोघं एकमेकांना और असतं, दोघांपैकी एक. जर या सेमला तुम्ही M1 सोबत FPL घेतला तर पुढच्या सेमला M2 सोबत PPS घ्यायचा, असं अल्टर असतं. ही जोडी या दोघांपैकी एक, या दोघांपैकी एक आपण अल्टर करायचं. आणि शक्यतो हे आपल्याला ठरवता येत नाही, हे कॉलेजेस आपल्याला डिसाइड करून देतो. कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला ABCD असे डिव्हिजन असतील. सो कॉलेज सांगेल की M1 तर कंपल्सरी, इकडे M2 कंपल्सरी, पण M1 ला जोडी ह्या A डिव्हिजनने EG घ्या, B डिव्हिजनने EM घ्या. ते कॉलेज आपल्याला ठरवून देतं, आपल्याला तसं घ्यायचं असतं. हे क्लिअर झालं तुम्हाला. आता येऊया आपण, आपल्याला पेपर कळाले, सब्जेक्ट कळाले किती असतं. आता येऊया आपल्या महत्वाच्या एक्झाम विषयी. बघा एक्झाम कडे जर बघितलं तर फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर मध्ये दोन दोन प्रकारचे एक्झाम असतात. पहिल्या एक्झामला म्हणतो आपण इन सेम एक्झाम आणि सेकंड एक्झामला म्हणतो एंड सेम एक्झाम. इन सेम एक्झाम ही कॉलेज कंडक्ट करते, ती 30 मार्काची असते आणि एंड सेम एक्झाम ही युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, ती 70 मार्काची असते. ओके, बघा आता इन सेम एक्झामला 30 पैकी 12 मार्कला पासिंग असते आणि एंड सेम एक्झामला तुम्हाला 70 पैकी 28 मार्कला पासिंग आहे. इथे चुकून 30 झालं, 70 पैकी 28 मार्कला पासिंग आहे. 12 आणि 28 40 झाले तर तुमची पासिंग होते. 30 आणि 70 100 मार्काचे तुमची फर्स्ट सेमिस्टरला प्रत्येक विषयाचे एक्झाम असतात. ओके, आता लक्षात घ्या इन सेम एक्झाम ही साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरच्या टाइमला होईल आणि एंड सेम एक्झाम ही डिसेंबर मध्येच तुमची होणार. हे झालं फर्स्ट सेम मध्ये. सिमिलरली सेकंड सेम मध्ये पण बघा इन सेम एक्झाम ही साधारणतः फेब्रुवारी मार्च मध्ये 2025 मध्ये होईल आणि ती कॉलेज कंडक्ट करेल, 30 मार्कला असेल. ओके, आणि सिमिलरली एंड सेम एक्झाम ही जून 2025 ला होईल, ती युनिव्हर्सिटी कंडक्ट करेल, 70 मार्कला असेल, 28 मार्कला पासिंग असेल. हे क्लिअर झालं तुम्हाला. आता आला पुढचा टॉपिक सबमिशन. सबमिशन म्हणजे काय, प्रत्येक सेमिस्टर मध्ये तुम्हाला काय असाइनमेंट वगैरे असं राईटअप लिहायला दिलं जातं आणि हे सगळं राईटअप ही जी एंड सेम एक्झाम असते, ही एंड सेम एक्झाम बघा डिसेंबरची आणि एंड सेम एक्झाम जूनची, या प्रत्येक एंड सेम एक्झामच्या 1 महिना आधी तुम्हाला हे राईटअप कॉलेजला सबमिट करायचं असतं, संबंधित टीचरला. त्या राईटअप्सला आपण म्हणतो सबमिशन आणि ते सबमिशन हे दोन्ही सेमिस्टरला असतं. डिसेंबर आणि जून एक्झामचे 1 महिने तुम्हाला दोन्ही सेमचं सबमिट करायचं. सबमिशनला पण वेगळे मार्क्स असतात. ओके, सो लक्षात घ्या. नेक्स्ट आहे तुम्हाला, मी एक्झाम क्लिअर, सब्जेक्ट कुठले असते क्लिअर केलं, एक्झाम कुठले असते ते क्लिअर केलं, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आता पुढे आलं क्रेडिट बेस. तुमची सिस्टीम जी आहे ही क्रेडिट बेस सिस्टीम आहे. याच्यामध्ये इयरली 44 क्रेडिट असतात आणि पासिंगसाठी म्हणजे सेकंड इयरला जाण्यासाठी 50% क्रेडिट क्लिअर झालं पाहिजे. तो 22 क्रेडिट म्हणजे याच्या 50% 22 क्रेडिट क्लिअर झाले तर तुम्ही सेकंड इयरला जातात. ओके, क्रेडिट बेस सिस्टीम आहे. याच्यावरती डिटेलमध्ये मी अजून व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता की क्रेडिट बेस सिस्टीम काय आहे. आता जर मार्किंग जर आपण कन्सिडर केली तर आपल्याला सेमिस्टरला, पहिल्या सेमिस्टरला जो रिझल्ट येतो त्याला SGPA रिझल्ट म्हणतात आणि सेकंड सेमिस्टरला जो रिझल्ट येतो त्याला CGPA रिझल्ट म्हणतात. लक्षात ठेवा. आता बघा रिझल्ट हा तुमचा पर्सेंटेज मध्ये येत नाही. भले तुम्हाला 70 मार्काचा पेपर झाला, तुम्हाला कळले 70 पैकी मला 64 मार्क पडले, 68 मार्क पडले, 70 मार्क पडले, मी टॉपर झालो, पण रिझल्ट जो येतो तो पॉइंटर मध्ये येतो. पॉइंटर ज्या मुलाला 8+ असतो त्याचा बेस रिझल्ट कन्सिडर केला जातो. सो जेणेकरून त्याला प्लेसमेंटला, पुढच्या करिअरसाठी, चांगल्या जॉबसाठी खूप ऑपॉर्च्युनिटीज भेटतात. त्यामुळे आणि जर पॉइंटर 9+च्या वरती असेल, 10 पैकी पॉइंटर असतात, 10 पैकी 8च्या वरती आला, 9च्या वरती आला तर त्या मुलाला शक्यतो टॉपरच कन्सिडर केलं जातं, कारण 9च्या वरती शक्यतो एखाद्या 2 मुलाचाच पॉइंटर असतो. पण ह्या मुलाला पुढे करिअरमध्ये खूप साऱ्या संधी इंजिनिअरिंग मध्ये भेटतात. इंजिनिअरिंग मध्ये जे आपण बेस्ट जॉब, मोठे मोठे पॅकेजेस बसतो, तो या मुलाला खूप जास्त भेटतात, या पॉइंटरवाल्या मुलाला. पण यासाठी दररोज 4 तास कॉलेज क्लासेस करून अभ्यास करावाच लागतो. दररोज 4 तास किंवा त्यापेक्षा जास्त, तेव्हाच पॉइंटर एवढा मोठा सिक्युअर होतो. लक्षात ठेवा. तुम्हाला अभ्यास करताना जर इंजिनिअरिंग आता सुरू झाल्यानंतर विषय अवघड वाटायला लागले, अवघड जायला लागलं, स्कोरिंग नसेल होत, कॉलेजमध्ये समजत नसेल, कारण भरपूर कॉलेजला चांगले टीचर्स नाहीयेत, भरपूर अडचणी असतात, लेक्चर्स होत नाही. सो अशा काही अडचणी आल्या तर नक्की तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे ऑफलाईन क्लासेस ते नक्की जॉईन करा, त्यांनी नक्की फायदा होईल. कारण बॅकलॉग विषय राहिले, विषय बॅक राहिला, राहून गेला, कमी मार्क आले, नुसते पासिंग झाली, काही उपयोग नाही. जर स्कोरिंग होईल, टॉपर होशाल तरच पुढे बेस्ट करिअर सिक्युअर होईल, बेस्ट MNCचे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे तुम्हाला संधी भेटेल. नुसतं पास होऊन पण उपयोग नाही. सो स्कोरिंग करण्यासाठी जसं 12वी पर्यंत आपले क्लासेस होते तसे चांगले क्लासेस जॉईन करा तुमच्या एरियामध्ये. तुम्हाला वाटलं आमच्याकडे म्हणजे पर्पल लाईट इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला क्लास करायचे तर आमचे क्लासेस नाशिक, नगर, पुण्यात पण ऑफलाईन अवेलेबल आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर दिला, त्यावर ते कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि क्लासेस आमच्याकडे पहिल्यापासून जॉईन करा. आम्ही तुम्हाला नक्की टॉपर करू. मित्रांनो, आता इंजिनिअरिंग मध्ये जर विषय राहिले तर बघा
विषय राहिल्यानंतर बॅकलॉग जर विषय राहिले, आता तुम्ही डिसेंबर मध्ये पेपर देशाल, त्यातले काही विषय राहून गेले तर त्याची एक्झाम तुम्हाला री एक्झाम जी होईल ती मे जून 2025 मध्ये द्यावा लागेल. म्हणजे दर सेमिस्टर 6-6 महिन्यांनी तुमच्या एक्झाम होतात. आता इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेटर हा कंपल्सरी वापरावाच लागतो. तो कॅल्क्युलेटरला कॅल्सी म्हणतात. कॅल्क्युलेटर घेण्यासाठी तुम्ही ह्या मॉडेल नंबरचा कॅल्सी घ्या. हा बेस्ट कॅल्सी आहे. बाजारात अनेक कॅल्सी आहे पण हाच घ्या, हा बेस्ट कॅल्सी आहे इंजिनिअरिंग साठी. मॉडेल नंबर आहे FX991ES+. लिहून घ्या. आता इंजिनिअरिंगला आलो मित्रांनो, आपल्याला कळालं एक्झाम कशा आहे, सब्जेक्ट कसे आहे, सगळे डिटेल क्लिअर झाल्या बघा. सब्जेक्ट्स किती आहे, एक्झाम्स कशा असणार आहे, कधी असणार आहे, आणि आपल्याला CGPA ठेवायचा आहे, पॉइंटर ठेवायचं आपल्याला, म्हणजे CGPA 8च्या अबो 9च्या अबो टॉपर व्हायचंय, चांगल्या कंपनीमध्ये प्लेस व्हायचंय. यासाठी आपल्याला पहिल्यापासून अभ्यास करायचा. सो इंजिनिअरिंग मध्ये टॉपर बनायचं असेल तर सगळे इंजिनिअरिंगचं स्टडी मटेरियल अवेलेबल असलेलं वन स्टॉप सोल्युशन आहे. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही इंजिनिअरिंगला आल्यानंतर फक्त पर्पल हॅट नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरनं किंवा तुमच्या ऍपल मोबाईलवरनं डाउनलोड करा. एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की या ऍप्लिकेशन मध्ये इंजिनिअरिंगच्या सगळ्या सब्जेक्ट्सचं तुमचं सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे स्टडी मटेरियल म्हणजे काय बघा, पहिल्यांदा या प्रत्येक विषयांचं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आहे. म्हणजे कॉलेजमध्ये मी सांगितलं, भरपूर कॉलेजमध्ये मुलांना समजत नाही, चांगले टीचर्स नसतात. सो टीचरमध्ये कॉन्सेप्ट समजला नाही, टीचरकडनं कॉलेजमध्ये कॉन्सेप्ट नाही समजला तर डायरेक्ट आमचे हिंदीमध्ये मराठीमध्ये व्हिडिओ लेक्चर आहे आपल्या भाषेमध्ये. ते लेक्चर्स बघा, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. 10-10 वेळा बघा. येस, इथे तुम्ही व्हिडिओ ऑफलाईन डाउनलोड करू शकता, फास्ट फॉरवर्ड करू शकता, सगळं करू शकता. त्याच्यानंतर इथे नोट्स अवेलेबल आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच नोट्स आहे. नोट्स मध्ये एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स वगैरे स्टडी करा. म्हणजे तुम्हाला इतर कुठल्याही रेफरन्स बुक वगैरे कशाची तुम्हाला गरज नाही पडणार. व्हिडिओ लेक्चर हे तुमच्या सिलेबस नुसार असतं. सिलेबसचे लेक्चर बघितले की नोट्स बघायचं, नोट्सवरनं एक्स्ट्रा प्रॉब्लेम सोडवायचे, सगळे अभ्यास कंप्लीट करून टाकायचं. इथे अभ्यास कंप्लीट झाला. अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर तुमचा इंजिनिअरिंगचा प्रत्येक विषयाचा एक स्पेसिफिक पेपर पॅटर्न असतो, त्यानुसारच तुमची एक्झाम घेतली जाते. तो पेपर पॅटर्न काय असतो तो तुम्हाला कुठेच नाही भेटणार. हा पण आपल्या ऍपवरच तुम्हाला त्या विषयाच्या व्हिडिओ लेक्चरच्या सबस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. पेपर पॅटर्न कळाला की लगेच पेपर सोल्युशन. या वेळचा तुमचा पेपर कसं स्टँडर्ड सोल्युशन पाहिजे, आन्सर कशी लिहायचे, स्टँडर्ड सोल्युशन असलेलं पेपर सोल्युशन पूर्ण आम्ही इथे एक मॉडेल पेपर सोल्युशन आम्ही सॉल्व्ह करून दिलेलं आहे. सो एकदा अभ्यास झाला की आपल्याला पेपर पॅटर्न कळाला की आपल्याला आता ऍक्च्युअल पेपर सोडवायचा आहे. मग पेपर सोडवण्यासाठी पेपर सुद्धा आम्ही इथे सॉल्व्ह करून दिलाय. आणि स्कोरिंग करण्यासाठी आपल्याला IMP क्वेश्चन लागतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो IMP क्वेश्चन सुद्धा पर्पल हॅट ऍप मध्ये अवेलेबल आहे. सो एक पर्पल हॅट ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केलं आणि सबस्क्राईब केलं, एकदम ऑफर्डेबल प्राइस मध्ये आहे. इतके ऑफर्डेबल की तुम्ही विचार नाही करू शकत. सो एकदा ऑफर्डेबल प्राइस मध्ये पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की सबस्क्रिप्शन घ्या आणि एका ऍप मध्ये हे 5-5 बेनिफिट जर मिळाले तर याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. एवढा सगळं स्टडी केला तर तुम्ही 100% तुम्ही टॉपरच होशाल. टॉप करणार म्हणजे करणार, आणि तुमची जी प्लेसमेंट आहे ती बेस्ट कंपनीत होणारच. त्याला चांगले मार्क आले, टॉप केलं, चांगले मार्क आले तर चांगल्या कंपनीच्या संधी भेटणारच आहे ऑब्विसली. सो अभ्यास करण्यासाठी जेव्हा अडचणी येतील ना, मी सांगेल इकडे तिकडे करण्यापेक्षा डायरेक्ट ऍप्लिकेशन घेऊन अभ्यासाला लागून जा. तुम्हाला ऍप्लिकेशन विषयी अजून डाऊट असेल, काही माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला, त्यावरती कॉन्टॅक्ट करा, डिटेल माहिती घ्या, ऍप्लिकेशन सबस्क्राईब करा आणि तुमची फर्स्ट इयर इंजिनिअरिंग नक्की टॉप सहज क्लिअर करा. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर नक्की आपल्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत 10-10 मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुम्हाला मदत करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत करत असतो. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि इंजिनिअरिंग आत्तापासून अभ्यासाला लागा. म्हणजे एक्झाम येईल तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये वर्गात पहिले आलेले असणार. सो मित्रांनो, थँक्यू.